आमच्या सचिव विजय पोतदार त्यांचं नाव निघालं म्हणून त्यांच्याविषयी किस्सा सांगायचा. ज्या दिवशी विजय पोतदारची आई वारली त्या दिवशी पूर्ण आम्ही टीम त्या ठिकाणी उपस्थित होतो, सगळेजण गेलो होतो आणि संस्थेकडं त्या दिवशी 5,500 रुपये होते. म्हणजे आम्ही जे खर्च करून पण वाचलेले 5,500 रुपये होते. विजय पोतदारकडे एकही रुपया नव्हता त्यांच्या फॅमिलीकडे. मग आम्ही असं ठरवलं की ते पैसे आम्ही विजय पोतदारच्या आईच्या अंत्यविधीसाठी खर्च करायचे आणि आम्ही पूर्ण तयारी चालू केली. म्हणजे परीक्षा काय असते त्या दिवशी कळाली मला. खरं त्या अंत्यविधीची तयारी केली आम्ही आणि मला एक फोन आला गंदगोल्याच्या खालच्या भागातून की एक म्हातारी वारलेली आहे, तिला कोणीच नाही, आई नाही, वडील नाही, लेकरं नाहीत, बाळ नाहीत, ती मागून खात होती. तर तिच्या अंत्यविधीचा खर्च करायला कोणी तयार नाही. तुमची संस्था तिची अंत्यविधी करते का? एवढा मोठा प्रश्न होता ना. माझ्या संस्थेचे सचिवाची आई वारली आहे आणि तिकडं ती एक बाई वारली. मी एका सेकंदाचाही विचार लावला नाही. म्हणलं हो करतो, तुम्ही जावा त्या मारवाडी स्मशानभूमीला, तुमचं काय असेल ते सांगा, लाकडाकडे सांगा, मी त्यांचे पैसे पेड करतो. आणि खाडगाव रोड स्मशानभूमीची त्या दिवशीची उधारी ठेवली, म्हणजे माझ्या सचिवाच्या आईची उधारी ठेवली आणि त्या जे कोणी होते वारीस नव्हतं त्यांना त्यांची अंत्यविधी केली. म्हणजे हा पण एक खूप मोठा त्याग आहे आणि माझी संस्था ती करते. मी एकटाच नाही, आमचे जे सदस्य आहेत सगळे मिळून आम्ही तो त्याग करतो. त्या त्यागाची जाणीव कुठेतरी समाधानी ठेवावी एवढंच एक वाटतंय. परिचय सर्वांना नमस्कार. खूप सारा वेळ घेतलेला आहे. एवढंच म्हणते की आजपासूनच संस्कार काय असतात हे आपल्याला मिळालेलेच आहे. ज्यावेळेस आपण आपल्या लेकराला जन्म देतो तर गर्भसंस्कार असतात आणि गर्भसंस्कार आपल्या आई वडील आजी आजोबा जे एकत्र कुटुंब आहे ना त्यांच्याकडूनच करू शकतात. ज्या कुटुंबामध्ये आजी आजोबा चुलता मामा काका हे नाते जवळ नसतात, म्हणजे की जोडीसोबत, तर त्या मुलाला काहीही केलं तर कुठला संस्कार त्याच्यावर घडत नाही, कारण त्याला नातच कळत नाही. जे मूल आजीच्या आणि आजोबाच्या सावलीमध्ये राहतं त्या मुलासारखे संस्कार तुम्ही पैसे देऊनही तुम्हाला कुठूनही मिळणार नाही. म्हणून आमच्या जी संस्कार झालेले आहेत आमच्या आजी आजोबापासून झालेले आहेत, माझ्या मुलांनाही आजी आजोबापासून संस्कार झाले आणि या संस्कारातूनच आम्हाला समाजासाठी काम करण्यासाठी आम्हाला प्रवृत्ती मिळत आहे. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते, कुटुंब सक्षमीकरणावरती काम करते, काम करते, अनेक शासकीय योजनावरती मी लातूर जिल्ह्यामध्ये काम करते, अनेक वर्षापासून, आणि भ्रष्टाचार मुक्त काम करते. आणि या कामाची पावती ज्यावेळेस माझे लेकर घडते चांगले घडते तर त्या ह्याच्यातून मला मिळेल एवढीच माझी फक्त तुमच्या गुरुकडं आणि समाजाकडं हे आहे. माझं नाव मीरा गोरे, मी लातूर मध्ये राहते आणि सेवादलची सदस्य आहे. शुभांगी कुंडुपुरी, मी पण सेवादलमध्ये सदस्य म्हणून काम करते. मी एक सेवादल सदस्य आहे आणि माझं नाव योगेश गोरे आहे. मी फॅब्रिकेशनचं काम करतो. मी भालेराव सतीश, सेवादार संस्थेमध्ये सदस्य म्हणून काम करतो. हा सतीश भालेराव तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितला असेल. लातूर अर्बन बँकेची जी आम्हाला एक गाडी उपलब्ध करून दिलेली आहे, रथ, आपण वैकुंठ रथ म्हणतो, त्याचा तो चालक आहे. आणि ज्यावेळेस बेवारस मृतदेह आमच्याकडे येतो त्याच्या पगारामधले 500 रुपये देतो. त्याच्यासाठी जोरदार तुम्ही सर्वांनी करा. तुम्हाला सगळ्याला माहित आहे तो सतीश. संवेदना जागृत झालेली, म्हणजे आपण काय करतो